चाइल्ड लेबर आणि मेंटल हेल्थ या दोन्ही परफॉर्मन्ससाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर या चिमुरड्यांनी वातावरण अगदी गंभीर करून टाकलंय, पण या गंभीर वातावरणातून थोडंसं बाहेर येऊयात आणि त्यासाठी आवश्यक आहे तो हास्ययोग. तर असंच हलकं फुलकं एक छोटंसं नाटुकलं घेऊन येतोय आमचा शौनक. राम राम मंडळी, कसे हायसा? मजेत का? हा, म्हणजे मजेतच राहायला पाहिजे बघा. अहो, आमचा आजा म्हणायचा, माणसानं नेहमी बोललं पाहिजे, खळखळून हसलं पाहिजे. त्यानं काय होतं? अहो, त्यांना आपला छाताडाचा भाता फास फूस ढळत राहतो. तर मंडळी, मी आणि आमच्या गावातला श्याम्या, आमची लई जुनी जिगरी दोस्ती आहे. एगडाव श्याम्या दुपारच्या वक्ताला मया घरी आला आणि म्हणला, काय र शिरप्या, चलायचं का मुंबईला? मी म्हणलं, नका बा, वावरातली कामं आहे ती. पर ऐकन तो श्याम्या होईन का? मग ठरलं म्हणजे लईच पक्क ठरलं. आणि आम्ही दोघं बी यष्टीत बसलो आणि कापड भरलेली पिवशी घेऊन निघालो. मुंबईत पोचलो. मग दुपारच्या वक्ताला थोडं अंग टाकलं. तेवढ्यात श्याम्या म्हणला, चल र शिरप्या, तुला मुंबई फिरवतो. मी आपण श्याम्याच्या संगाट निघालो. अरे बाबो, काय मोठाले डांबरी रस्ते आणि मंडळी, तुम्हाला सांगतो, नुसत्या गाड्या. श्याम्यानं हात धरून मला व्यवस्थित चौकात आणलं बघा. बघतो तर काय, चांगल्या घरचा पांढऱ्या शुभ्र सुटाबुटातला माणूस, पोरी आणि बायाकडे बघू शिट्ट्या काय वाजायला, गाड्या काय थांबवायला. असा टकुऱ्यात गेला मया. मी पुढे जातच होतो, पर नेमकं मला श्याम्यानं आडवलं. नाही तर मग एक वेगळं चित्र दिसलं. अहो मंडळी, एक बशी दुसऱ्या बशीवर चढलेली. अहो, चहा प्यायची बशी नाही हो मंडळी, बसून हिंडायची बशी. यष्टी. मी धावतच सुटलो. म्हणलं, अगं हे बशे, त्या खालच्या बशीचा जीव घेती का? अगं मरल ना ती. मी पुढे जातच होतो, पर तेवढ्यात मला श्याम्याने आडवलं. अरे तुला ऐकू येई ना का गाड्या? अरे चाल ये लवकर, पाय तिकडे सिंगल सुटला. अरे चाल बाबा चाल, लई गर्दी व्हायला लागली. अरे ए शिरप्या चाल. बघा मंडळी, चांगलं तुमच्याशी बोलत होतो, पर मला नेमकं धन्यवाद.